बाळ तू निश्चिंत राहा. तुझा आणि तुझ्या दादांचं नाव आजच्या यादीत नाही. याचा अर्थ उघड आहे. तुमच्यापैकी आपणाहून कोणी यायला तयार नाही. महाराज माफ करा, पण पकड वॉरंट असल्याशिवाय संशयितांनाही पकडता येत नाही. वा वा, आपली वकिली भाषा आम्ही समजू शकतो. महाराज, वकिली भाषा म्हणून नाही, पण आपल्यासारख्या महापुरुषाच्या हातून अन्याय घडू नाही म्हणून सांगते मी तुम्हाला. अन्याय कधी होत नाही. काही वेळा तशी तुमची समजूत होते. पण आपण आमच्यापैकी कोणाला नेणार? आपलाही काही कायदा असेलच ना. अरे अर्थातच आमच्या हातून जसा अन्याय होत नाही तसंच नियमबाह्य वर्तनही होत नाही. कोणाचे प्राण हरण करायचे हा प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस सगळ्यात पुण्यवान जो जीव असेल त्याला नेण्याची प्रथा आहे आणि त्या प्रथेला अनुसरूनच. अरे वा, म्हणजे ज्याची पाप सर्वात अधिक असतील त्याला काय गोर नाही असंच ना? बरोबर. अरे बघ, आम्हालाच काय गोर नाही. महाराज, अहो मी आज साधा शाळा मास्तर आहे. माझी पापा म्हणजे हो मास्तर, तुमची बाप राहू द्या. हातभर प्राथमिक नाही तर माध्यमिक असतील. बापांच्या बाबतीतही आम्ही पुढारीच आहोत. म्हणजे तुमची पापा राजकीयच असतात. का का राजकीय का? आम्ही राजकीय पुढारी असतो म्हणून काय राजकीय पाप केली आहेत का काय? आमची पाप सर्वस्पर्शी आहेत. आर्थिक, नैतिक, राजकीय, सामाजिक सर्व. डॉक्टरांच्या पापांपुढं तुमच्या सर्वांची पाप आयोडीनच्या बोळ्या एवढीच. पाप करावी तर डॉक्टरनं करावी. हो डॉक्टर, थापा नको, पाप सांगा. अहो वकील मॅडम, मी तर पापांचं मेरू पर्वत हो. मी एवढी पाप केली, एवढी पाप केली. मला जन्म देण्यात चूक झाली असं माझ्या वडिलांचं मत आहे. बापरे. सांगा सांगा सांगा, काय असतील नसतील ना ती पाप सांगा. मला तर वाटतं ना पापांची पुण्याईच आपल्याला तारणार आहे बघा. महाराज, माझ्याबद्दल सांगायचं झालं ना तर खोट्या साक्षी तयार करण्यापासून तर इतरांच्या पापात भागीदारी करण्यापर्यंत माझ्या पापांची मजल गेली आहे. म्हणजे नरशा बेरडाचं प्रकरण ते. अर्थात त्यात खाशेरावांचाही. ओ वकील मॅडम, तुम्ही फक्त तुमची पाप सांगा, दुसऱ्याच्या पापात ढवळ करायचं काम नाही. का 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 इतरांच्या भागीदारीत जी पाप मी केली त्याचा वाटा मला मिळालाच पाहिजे. शिवाय एका खुनाच्या पापानेही माझे हात रंगतात पुन्हा ना. तेच, हे खुनाचं पाप फक्त माझं तुमच्या नावावर मी खपू देणार नाही. दुसऱ्यांचे साक्षीदार फोडतात तशी दुसऱ्यांची पाप पण फोडता का काय? तसं पापांच्या ह्याच्यात मग माझा पण हाते ना. मृत्यूचं खोटं सर्टिफिकेट तर मीच दिलं होतं ना आणून. सल्ला कोणी दिला होता त्यासाठी? नाही नाही नाही, थांबा महाराज. हे पाप वकील मॅडमच्या नावावर खपून घ्यायचं नाही. बघा, मी सांगतो काय झालं ते. एका बाईला फसवून ती तिची इस्टेट हडपली. ही गोष्ट त्या रामाहरीला कळली आणि ऐन निवडणुकीच्या वेळेस त्याने माझ्या बदनामीचा कट रचला. मग काय, त्याला समजवण्यासाठी शेतावर बोलवलं, मस्त कोंबडीचं जेवण घातलं आणि गळा दाबून या बया, कुणाला मी कळलं नाही आता. कसं कळल? त्याच्या पायापाशी साप ठेवून दिला. साप चोन मेल्याचं सर्टिफिकेट डॉक्टर कडनं घेतलं, वकील मॅडमचा सल्ला घेतला आणि पोलीस मॅडमचं प्रकरण दाबून टाकलं. वा, म्हणजे रामार ह्या 3-4 साप चावून गेला म्हणायचं. मग सांगा महाराज, या सगळ्या पापाचा बाप मीच आहे का नाही? ओ खाशेराव, आम्हाला पण छान द्याल का नाही पापा सांगायचा? महाराज, तुम्ही अजून माझी पापा ऐकली नाहीत. म्हणजे एकूण असा आहे आपलं चारित्र्य. तरी काय सांगायचंय? अजून तर मी तुम्हाला काहीच सांगितलेलं नाहीये. काही गरज नाही ऐकायची. मला तर कोणी विचारत नाही पापाबद्दल. हा सर्व अन्याय आहे आमच्यावर. तू गप्पच कसं गुन्हे? का? हा? का म्हणून मी गप्प बसायचं? हा? महाराज, तुम्हासनी सांगते, ह्या समध्यासनी पाप म्हणजे काही माहिती नव्हतं, तेव्हा धरणं मी पाप करतीया. हा, आले मोठे. बस, कोणी काही बोलू नका. महाराज, पण आपण आपला निर्णय सांगितला नाही. त्यांनी कशाला सांगायला पाहिजे निर्णय? इथे एकही पुण्यवान जीव सापडलेला नाही. मला सुद्धा कल्पना नव्हती. पण आपल्याकडे काहीतरी नोंद असेलच ना. हा असते, पण ती आम्ही नंतर बघतो. पण आधीच बघून आला असता तर महाराज हेल्मेट तरी वाचला असता तुमचा. वय नाही तर काय? मग काय? आणि मग आपल्या नियमाप्रमाणे आपण आमच्यापैकी कोणालाही नेऊ शकत नाही. तरीही मला एक जीव न्यायलाच पाहिजे. महाराज, माफ करा, पण हा विश्वासघात होईल. आमच्यासारख्या पापी माणसांनी जर शब्द फिरवला तर त्यात काही वावगं नाही. खरंय. पण आपल्यासारख्या महापुरुषाने शब्द फिरवला तर मानवाला वाईट उदाहरण घालून दिल्यासारखं होईल. वय वय बरोबर आहे. इथं एकही पुण्यवान जीव सापडलेला नाही. पुण्यवान जीवाला देण्याची आपली बोली होती. इथं एकही तसा जीव नाही, तर आपण
कुणालाच देऊ शकत नाही. आणि आपल्याला आपली जबानी फिरवता येणार नाही. अरे मग मी काय करू? तसाच परत जाऊ? अशक्य आहे. अरे एक सावित्रीचा अपवास सोडला तर या पृथ्वीच्या जन्मापासून हा यम कधीही रिकाम्या हाताने परत गेला नाही. अहो महाराज, सावित्री फार पुण्यवान होती हो, म्हणून तुम्हाला परत जायला लागलं. पण इथे परिस्थिती उलटी आहे. तरी मला एक जीव न्यायलाच पाहिजे. महाराज, माझं निकाल ना तर आमच्या बरोबर ते पावसकर मास्तर आहेत ना, त्यांची मोठी मुलगी गेली 6 महिने आजारी आहे. आज ना उद्या ती खबरदार जर पुढचे शब्द तोंडातून काढाल तर. महाराज मी लहान आहे, आजाड आहे. मी आतापर्यंत बोलले नाही, पण आता बोलल्याशिवाय गत्यंतरच नाही. महाराज, यांनी आम्हाला आपली मोटारी जागा दिली, यांचे उपकार मी विसरणार नाही. पण महाराज, मला काहीच कळलं असं झालंय. यांची ही भयानक पाप ऐकून मला गुदमरल्यासारखं झालं. यांची पापा यांच्या बरोबर, म्हणून मी गप्प बसले असते. पण महाराज, या वकील मॅडमने जी निर्लज्जपणाची सूचना केली ना, त्यांनी माझं संताप अनावर झालं. यांना काय अधिकार आहे माझ्या आजारी बहिणीला ने म्हणून सांगायचा? तिची 3 मुलं जर उद्या उघड्यावर पडली तर ह्याचं काय नुकसान होणार आहे? महाराज, जर यांच्या बापाची हीच शिक्षा असेल ना, तर ताईसाठी ती मी भोगायला तयार. महाराज, तुम्ही मला ना त्या 3 मुलांच्या आईला नेऊ नका. बाळा तू निश्चिंत राहा. मला याच अपघातातला एक प्राण न्यायला पाहिजे. महाराज, बाळा चल चल, आपल्याला अशाच जगात जगायचंय आपल्याला. मला इथं क्षणभरही थांबायचं नाही. चला, आपण ताईकडे जायची काहीतरी व्यवस्था करू. चल चला. महाराज. झालं तुमचं सगळ्यांचं सांगून? अरे मीही सांगितलेलं आपण ऐकलंच असं. मला याच अपघातातला एक प्राण न्यायला पाहिजे. महाराज, खाशरावांना न्यायचं नाही. त्यांच्या बाबत हे टाळून चूक होणार नाही. तुम्हाला घेऊन जायचं असेल ना, तर ह्या वकिलींबाईला घेऊन जा. तसंही लई वकील आहे ती गावात. खाशेराव, आवरा तुमच्या या सगुणाबाईला. 1.5 दमडीची ही बाई आणि वकिलांची उठाठेव करते म्हणे. ओ वकील मॅडम, तोंड सांभाळून बोला जरा. खाशेराव जरा सबुरीनं घ्यावं. ही जमिनीची कोणाला म्हणता? तुमच्यासारखे 50 वकील तिने दारूशी उभी केलेत असशील म्हणून. ओ खाशराव, भांडायची वेळ आहे काही. फौजदार बाई, बसा. तुमच्यासारखे लई फौजदार गावात फिरते ती. हा, ए आली बाई, मोठी. तू पण गप्प बस ना आता अरे तिथे. वा रे वा डॉक्टर, 2-3 सुया टोचल्या आल्या म्हणजे तुला लई अक्कल आली बाई. हा, माझी कोंबडी मारली र, माझी कोंबडी मारली या मेलेली. अरे तुम्हा मोटरवाल्यांचा खेळ होतो, पण आम्हा गरिबांचा जीव जातो ना र. अरे पण झालं काय? काय झालं म्हणून काय विचारतोस? तुम्ही गाड्या झुकून चालवता का टाकून? कसली गाडी, कसली मोटार? अरे वा रे वा, तुम्ही सिनेमातली लोक इथं शूटिंग करायला येता आणि आमच्या कोंबड्या मारता वैर. अरे मध्ये आली असेल तुझी कोंबडी. अरे रस्त्याच्या कडेला असलेली कोंबडी मध्ये येत असती वय. अरे पण आमच्याच मोटारीनं मारली कशावरून? अरे मी स्वतः तुमच्या मोटरी खालनं माझी कोंबडी काढली र. ए बाबा, जा तिकडे जा. कोंबडी दुप्पट पैसे. अरे वा महाराज, आपला प्रश्न इथे सुटलेला आहे. हा जीवही या अपघातातलाच होता आणि मानवाचाच प्राण द्यायचा असा आपला कोणताही नियम नव्हता. त्यामुळे आता जीवात्मा इथून तिथून एकच आहे असं आपल्यापैकीच एका ज्ञानदेवाने सांगितलं आहे. म्हणून आपण ही कोंबडी गोड मानून घ्या आणि आम्हाला सगळ्यांना सोडा. आम्हाला समजलं तुम्हाला काय म्हणायचं ते. अरे वा, म्हणजे ह्या सगळ्या तापाचं देवानं बक्षीस दिलं म्हणायचं की. चला सगुणाबाई, पाटलाच्या वाड्यावर निघू. कार्यक्रम रंगून जाऊ जाता. चला रे. चला चला महाराज, येतो. नाही तुम्हाला जातो म्हणायला लागेल. जातो बरं का महाराज. चला. अरे मूर्ख आहात का तुम्ही? हा? अरे यम लोकात माझ्या स्वागतासाठी सगळेजण पुढे येतील. त्यांना काय दाखवू ही कोंबडी? अरे यम जातीने पृथ्वीवर आला तो कोंबडी न्यायला? अरे जाऊन सांगा सावित्री नंतर आज पुन्हा यम हरला.